या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड। सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी। लग्न सराईनिमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध। सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी काळामाती रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। बोगटे येथे आरोग्य विभागाने घातलेल्या छाप्यामध्ये लेबल नसलेल्या औषधांचा साठा व इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून विनापरवानगी वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या बोगस डॉक्टर कारवाईनंतर नॉट रिचेबल झाला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील बोगटे येथे गेल्या 10 वर्षापासून आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या नावाखाली ॲलोपॅथीचा उपचार करून लेबल नसलेले औषध रुग्णांना दिली जात असल्याची गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती। त्यानुसार आरोग्य विभागाने घातलेल्या छाप्यामध्ये लेबल नसलेल्या 20 ते 25 हजार गोळ्या, सलाईन व सिरिंज असा साठा जप्त करण्यात आला असून रॉय नावाचा बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईनंतर हा डॉक्टर नॉट रिचेबल झाला असून आरोग्य विभागाकडून बोगस दवाखाना सील करण्यात आला आहे। डॉक्टरच्या डिग्री देखील तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तारू आनंद यांनी दिली आहे। कारवाईनंतर डॉक्टर हा नॉट रिचेबल झाला असून गेल्या 10 वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करत असताना आरोग्य विभागाला याची भनक देखील नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। तर बोगटे येथील एका डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे। संबंधित डॉक्टर बोगस असल्याचं कळत आहे, काय माहिती? डॉक्टर रॉय हे बोगटे येथे गत साधारण 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत होते आणि मी आणि माझी तालुका स्तरीय टीम, प्राथमिक आरोग्य केंद्र अंधसूर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार मॅडम, येथील आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक आणि बोगटे गावातील पोलीस पाटील दाभाडे साहेब यांनी आम्ही संयुक्तरित्या तिथे छापा टाकल्यानंतर डॉक्टर रॉय हे प्रॅक्टिस करत होते आणि तिथे एक पेशंट ॲडमिट होता ज्याला की सलाईन चालू होती। पिवळ्या कलरचं इंजेक्शन, जे ताकदीचं इंजेक्शन म्हणतात, ते त्यांना सलाईन म्हणून चालू होते आणि आम्ही विचारले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्याकडे जे गोळ्याचा औषध साठा आहे तो आयुर्वेदिक आहे आणि त्यावर कुठलेही लेबल नव्हते। त्यामुळे आम्ही ते सील केलेलं आहे आणि त्याची तपासणी करण्यासाठी आम्ही ते पुढे पाठवलेलं आहे। त्यानंतर त्यांची डिग्री जी आहे ती पुसटशी होती, वास्तनीय नव्हती, तर त्याच्याबद्दल आम्ही पुढील चौकशी, कायदेशीर कारवाईसाठी मार्गदर्शन मागवलेले आहे आणि कारवाई चालू आहे। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना। दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।